मी आपण सर्वांना कल्पनेची विनंती करतो. नुकतंच त्यांच्या या पूर्णनगरीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. असे नवनियुक्त सिनियर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री गांधीकर साहेबांचा साठी सर्वांना विनंती करतो की जोरदार ताल्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात. मला सन्माननीय श्री गांधीकर साहेबांबद्दल अभिमान वाटतो. जेव्हा त्यांच्या या ठिकाणी नियुक्ती झाली आम्ही सर्व गेलो होतो. त्या ठिकाणी जाऊन सर्वांना एक छोटा कार्यक्रम का होईना त्या ठिकाणी प्रत्येकाला मान सन्मानाने बोलवणं, त्यांना मान सन्मान देणं आणि त्यांचा करून माहिती करून घेणं हे गांधीकर साहेबांनी बघितलेलं आहे. गांधीकर साहेबांचं काम एवढं चांगलं आहे की इकडून पालख्यामध्ये जे लोक राहतात त्यांना जर विचारलं तर तुम्हाला माहीत पडेल की गांधीकर साहेब पूर्ण पद्धतीने कामं करतात. मी या ठिकाणी आवर्जून गांधीकर साहेबांना विनंती करेन की आपला हस्ते या ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आमच्यामध्ये सन्माननीय सचिन आमलेजी हे सुद्धा मुलींचे आलेले सचिन आमले साहेबांच्या देखील या ठिकाणी शाळा स्वागत करतो आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करतो. तसेच या ठिकाणी मी सन्माननीय गांधीकर साहेबांच्या वतीने आपल्या सर्वांना या 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी श्रीमान पवार जे आहे पवार साहेब नेहमी आमच्या संपर्कात असतात आणि त्यांच्याकडे विविध स्टेशनचं डिपार्टमेंट आहे. कोण कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता काय करतो त्याची माहिती साहेबांना द्यायचा म्हणून मी त्यांच्या देखील या ठिकाणी स्वागत करतो. तसेच या ठिकाणी पत्रकार नवभारतचे सन्मानित संतोष जयस्वाल जे आलेले त्यांचे देखील या ठिकाणी मी स्वागत करतो. उपस्थित सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी प्रतिभा निसर्ग एवढे आले. आता आपण राजेशजी यापुढे राजीव पवारजी या सोसायटीचे राजीव पवार ध्वजारोहणाचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे. मी या विभागातले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय सुनील गांधीकर साहेबांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण करावं. सलामी दो भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उत्कल जलचित रंग तव शुभ नामे गागे तव शुभ आशीष मागे गाये तव जय गाथा जय मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय, भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, वंदे मातरम, वंदे मातरम. आज या स्वतंत्र दिनानिमित्त मी आदरणीय गांधीकर साहेबांना विनंती करतो की आम्हाला सर्वांना शुभेच्छा म्हणून दोन शब्द सांगतो. आजच्या या स्वातंत्र्य सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशीच आपल्याला सर्वांनी सर्व कायद्याचं पालन करून आपली लोकशाही पुढे घेऊन जायची आणि या स्वातंत्र्य अबाधित ठेवायची प्रत्येकाची आपण जबाबदारी आहे. याप्रमाणे सर्वांनी आपण आजच्या या दिनी स्वतःच्या मनात शपथ घ्यायची की बाबा मी जे नियमाला बांधून आहे माझी प्रत्येक जबाबदारी पहिले पालन करेन आणि आपला देश पुन्हा विकसित भारत घडेल. धन्यवाद. थँक्यू. आपण मला वेळ दिलं. मला माहित आहे की आपलं जे भेटवर लिहिलेलं आहे संरक्षण आहे हा लिहिलेला आहे त्याचा अर्थ कसा आहे सज्जनांचा रक्षा करा आणि दुर्जनाचा नाश.
आणि मला खात्री आहे की आपला कारकिर्दीमध्ये गोरगरिबांना सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल, कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अशी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचा अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि आपला आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी माझ्या विनंतीला मान देऊन आले म्हणून माझं कर्तव्य आहे की आपला या ठिकाणी सर्वांच्या समक्ष स्वागत करावं, सत्कार करावं. जेवढं दिलं तेवढं कमी आहे. साहेबांचं प्रेम, आशीर्वाद आणि स्नेह सदैव आमच्या पाठीशी आपलं राहील अशी ईश्वरचरणी आशा बाळगतो. आणि आपण आल्याबद्दल आणि श्रीमान अमरे साहेब आल्याबद्दल आणि सर्व पोलीस अधिकारी मित्रांचा सर्वांचा अतिशय मनपूर्वक स्वागत. खूप गीतकार गायक कलाकार आपल्याकडे विजय सानिध्य आलेले आहेत, त्यांच्या कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आता होणार आहे. मी राजू पवारजी आणि आपल्या सर्वांच्या वतीने एवढं विनंती करतो की साहेब आपलं करणं आम्हाला नेहमी साकार होईल. चांगल्या कामासाठी आम्ही कुठल्याही चुकीचं काम किंवा कायदा सुव्यवस्था खराब होणार नाही याची 100% दक्षता घेऊन आम्ही जागरूक नागरिक आहोत. या देशाचे आम्ही जागरूकताने या लोकांसाठी काम करत आहोत. आमच्या महिला भगिनीसाठी आम्ही आता महिला सशक्तीकरणाचा कार्यक्रम घेतला होता. त्या टायमाला सर्वांना फोन केलं, त्यामुळे लगेच निर्णय पत्रक ते पाठवलं होतं. त्यासाठी सुद्धा साहेबांचा आभार मानतो. खूप खूप धन्यवाद साहेब. आणि या ठिकाणी मी स्वतः साहेबांचा सत्कार करू इच्छितो. सर्वांना विनंती ताली वाजवून आणि आपण सर्वांनी एकदा परत नारळ भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे भारत माता की जय, वंदे भारत. कोणी बी नाश्ता केल्याशिवाय कोणी जाऊ नये. आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी जे आपले व्यापारी वर्ग आहे त्यांनी छोटेखानी हा चांगला कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि या निमित्तानं मी त्यांना असं शुभेच्छा देऊ शकतो. आणि आज आपण पाहतो की आपल्या समोर ज्या महत्वाच्या समस्या आहे की जो सायबर फ्रॉड होतोय, तसेच महिला सुरक्षा आणि वाहतुकीची समस्या, या सर्व गोष्टीसाठी आपण स्वतः प्रत्येक जण आपापलं अलर्ट राहून त्या हिशोबाने काम करायचंय, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी माहित पाहिजे की OTP कोणाला द्यायचा नाही आणि विनाकारण कोणत्या लालच देतो आपण त्या स्कीम मध्ये हे होऊन आपल्या पैशाची जी हे आहे ती स्वतःची सुरक्षा करायची. तसेच आपल्या परिसरातील महिलांची सुरक्षा ही देखील महत्वाची आहे. असे काही जर कळत असेल तर आपण तात्काळ आम्हाला 112 नंबरवर किंवा 100 नंबरवर, तसेच आमचा पोलीस स्टेशनचा देखील ऑनलाईन नंबर आहे, तर त्या ठिकाणी आपण तात्काळ संपर्क करू शकता. तर आपल्या सुविधेसाठी 112 नंबर पण आहे, जे की मिनिमम 7 मिनिटात पोलीस आपल्या जिथं काही घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने 7 मिनिटाच्या आत तिथे पोहोचते आणि ते त्या ठिकाणी तुम्हाला सहाय्य करते. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी आपली निर्भया मोबाईल देखील आहे आणि सायबर साठी आपल्या पोलीस स्टेशनला एक सायबर सेल देखील आहे. तर तसं काही झालं तर त्या गोल्डन आवर मध्ये जर कोणाचा फ्रॉड झाला असेल तर तात्काळ आम्ही ते रक्कम थांबवतो आणि पुढचा होणारा त्याच्याशी जे फ्रॉड आहे तर तो पण आम्ही त्या माध्यमातून थांबवू शकतो. तर असं काही असेल तर तात्काळ तुम्ही पोलिसांशी संपर्क करा आणि सगळ्यांनी सुरक्षित राहा. तसंच तुम्हाला जर काही दिसून आलं, काही अप्रिय घटना घडत असेल तर त्या संबंधाने देखील तुम्ही पोलिसांशी संपर्क करा. एवढे बोलतो आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.